संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. आज पंढरपूरमध्ये अक्षरशः वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेले आणि आषाढी वारीमध्ये प्रत्येक वारकरी आज चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाचं दर्शन करतोय. नेमकं या आषाढी वारीचं महत्त्व काय आणि वारकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात, त्यांचा नित्यनेम काय असतो, आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान दादा हासेगावकर आहेत. दादा, काय सांगाल, काय आषाढी वारीचा नित्यनेम असतो? समचरण सरोजम सांद्र नीलांबुधागम जगन्निहितपाणिं मंडणं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कन्यनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणांमध्ये कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्रामध्ये असं एक सर्वोत्तम क्षेत्र आणि तीर्थ आहे ज्याचं नाव श्री क्षेत्र पंढरपूर आहे. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि शास्त्राने हा भाव निवडला असं पंढरपूरचं महत्त्व आहे. पंढरीची वारी भक्त जीवनामध्ये दोन प्रकार आहेत. परमात्म्याच्या वृत्तीचा संयोग आणि वियोग हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे संयोगच, वियोग नाही. याची आपल्याला दोन उदाहरणं महान संतांची पाहायला मिळतात. प्रेममूर्ती नामदेव महाराज भगवंताला मागतात, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाशी, हेची मज घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही. त्यांचीच उत्तरावतार जगद्गुरु तुकोबार आहे. हे काय, होईन भिकारी पंढरीचा वार करी. भगवंताच्या जवळ येणं, पुन्हा संसारात आहे त्या ठिकाणी जन्म देणं, तिथं जाणं, तिथलं आपलं कर्तव्य पार पाडणं, पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनाला येणं. या दर्शनाला येण्या जाण्यामध्ये भगवंताचं प्रेम वाढावं, परमात्म्याची कृपा व्हावी, हा सगळ्यात अशा प्रकारचा महत्त्वाचा हेतू आहे. आणि त्या हेतूकरता वारकरी संप्रदायाची ही वारी भगवान शंकरांच्यापासून चालू आहे. पुंडलिक मुनी यांच्या काळात त्याला एक वेगळं आणि वेगळं स्वरूप, अशा प्रकारचं मूर्तरूप दिलं गेलं. आणि पुंडलिकाने जेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभं केलं, तेव्हा पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिकाला मला माग रे. तेव्हा पुंडलिक असं म्हणतात, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. तेव्हा या तुमच्या वारीला येणारे कसे का असत ना, पण त्यांना तुम्ही या प्रपंचाच्या समुद्रातून बाहेर काढा. म्हणून पंढरीची वारकरी ती अधिकारी मोक्षाचे. एवढा मोठा या वारकऱ्यांचा अधिकार आहे. मात्र वारी ही समृद्धदायी साधना म्हटलं जातं. नेमकं वारीमध्ये सगळ्या गोष्टी समावेश होतो. नेमकं इतर जी साधनं आहेत आणि वारी हे साधन, त्यात फरक काय आहे आणि फल काय? वारी साधना ही भक्ती साधनेतलं सम्राज्ञी साधन आहे. वारी करत असताना पहिल्यांदा त्याग ज्याला म्हणतात, पहिल्यांदा घराचा त्याग, आपल्या सगळ्या परिवाराचा, प्रसंगाचा, सगळ्याचा त्याग करणं, आणि त्याग करून भगवान परमात्म्याला समोर ठेवून परमात्म्याकडे येण्याचा प्रयत्न करत असताना त्याचं नामचिंतन करत करत येणं, आणि चिंतन करत करत येत असताना वृत्ती परमात्म्याच्या श्रद्धेनं वाढत राहणं. हे मिळवलेलं जे पुण्य आहे, ही शक्ती आहे, ती शक्ती सांभाळणं, आणि सांभाळत असताना त्या शक्तीचा समुच्चय झाल्यानंतर त्या शक्तीचं फळ भगवान परमात्म्याने कृपा करणं, पांडुरंगाने कृपा करणं. आषाढी वारीमध्ये प्रत्येक वारकरी सहभागी होतो. मात्र आल्यानंतर नित्यनेम काय असतो नेमका, आणि इथं आल्यानंतर जे साधना असतात, जसं चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा म्हटलं जातं, तर कोणत्या कोणत्या साधना वारकऱ्यांनी केल्या पाहिजे? वारकऱ्याची साधना आताच आपण म्हटल्याप्रमाणे चंद्रभागेमध्ये स्नान करावं लागतं, आणि विधी भगवान परमात्म्याची कीर्तन कथा हे करावं लागत असतं, चिंतन करावं लागत असतं. एकांतात म्हणा, लोकांतात म्हणा, दोन्ही प्रकारची साधना आहे. एकांताची साधना, एकांतात बसावं, लोकमान व मना समान मानणे, एकांती राहणे विठोसाठी एकांती साधना करावी. आज वारी जर बघितलं तर सामुदायिक साधना ज्याला म्हटलं जातं. आता सगळे लोक एकत्रित येतात आणि एकत्रित झाल्यानंतर जयघोष केला जातो. दिंडी एक समुदायाचं प्रतीक आहे की समुदायाने येणं, भक्ती करणं, संतांसोबत येणं. तर त्यातून एक कोणता संदेश दिला जातो आणि नेमका आता जे वारीचं बदललेलं स्वरूप आहे त्या संदर्भात काय सांगा? त्याचा संदेश असा आहे, एकांतामध्ये साधना करत असताना आपलं मन पूर्णपणे एकरूप होईल
हे अवघड आहे. परंतु जेव्हा अनेकांच्या सहवासामध्ये भजन असेल, कीर्तन असेल, ही साधना करत असताना महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे एकलिया भावबळे कै सापडे तो काळे वैष्णवांच्या मेळी उभा ठाकी हाकीसी. त्याचं कारण असं आहे की ज्या मेळ्यामध्ये आपण ती साधना करतो त्या मेळ्यामध्ये काही ना पांडुरंगाचा साक्षात्कार झालेला असतो. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेची स्पंदनं त्यांच्या हृदयात असतात आणि ती स्पंदनं भगवंताच्या भजनाच्याद्वारे बाहेर प्रसारित केली जातात. ती स्पंदनं आपल्या हृदयात प्रवेशित होतात आणि ती स्पंदनं आपल्या हृदयात देखील आपल्या अधिकाराप्रमाणे कार्य करतात. हा सामुदायिक सेवेचा लाभ आहे. मात्र वारकरी आणि तरुण सध्या या वारीकडे ओढत आहेत. तशी वारी ग्लोबल व्हायला लागली. आता फार इतर राष्ट्रामध्ये सुद्धा वारीच्या संदर्भातली चर्चा होते. ज्या पद्धतीने कुंभमेळ्याची चर्चा, वारीची देखील चर्चा होते. वारीचं बदललेलं स्वरूप कसं आहे, त्यात नेमक्या काय काय गोष्टी आहेत? आता वारीच्या स्वरूपामध्ये साधू संतांनी जे काही आपल्या वाङ्मयामध्ये वारीचं महत्त्व लिहून ठेवलेलं आहे, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, अशा अभंगाधिकाच्या माध्यमातून आणि वारीचं जे महत्त्व आहे ते संतांनी प्रगट केलेलं आहे. आणि तेच प्रगट केलेलं महत्त्व कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या पुढे जात आहेत, समाजाला ऐकवतात. त्याच्यामध्ये असणारा जो समाज आहे, ज्याची वृत्ती सात्विक आहे, असे तरुण समाजसुद्धा, मग हे इतकं चांगलं जर असेल मग आपण का दूर राहावं, याकरता तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी खेचला जातो. वृद्ध वर्ग तर आनंदानेच आवडीनेच खेचला जातो. याच्यामुळे वारीमध्ये बहुतांश बदललेल्या स्वरूपाचा आनंद आहे. बदललेल्या स्वरूपामध्ये खूप मोठा आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे. आपण पाहतोय एकंदरीत दादांनी ज्या गोष्टी सांगितल्या, वारकरी संप्रदायामध्ये अशी काही ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत, यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची जी वाढती जी कळा आहे, जी ज्या पद्धतीने वाढतोय, त्याला महत्त्वाची भूमिका आहे. विशेषतः पंढरीमध्ये येत असताना हेच व्हावी माझी आस, जन्मदिनी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकू न देहारी, अशा पद्धतीचा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भाव आहे आणि प्रत्येक वारकरी आज पांडुरंगाच्या भजन कीर्तनामध्ये दंग झालेला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.